तुमच्या मुलाचं मरणं म्हणजे आकडा आणि त्यांच्या मुलाचं खर्चटणं म्हणजे बातमी. हो, हीच आहे आपली लोकशाही. इकडे नेत्याच्या घरात कप पडला तरी सगळे चॅनल, सगळे मंत्री आणि सगळी यंत्रणा पळस सुटते. आणि तिकडे 22 लाख विद्यार्थी, पेपर लीक झाला म्हणून वर्ष वाया गेलं. आई वडिलांचं कर्ज डोक्यावरती होतं, 12 मुलांनी गळफास लावला. पण याला आमच्याकडे बातमी म्हणत नाहीत, कारण यात जाहिरात नाही, यात या राज्यकर्त्यांची मुले नाहीत, यात पॉवर नाहीत, यात TRP नाही. तुम्ही टॅक्स भरता, वोट देता, देश चालवता, पण तुमच्या मुलाचं भविष्य लिलावात गेलं तरी सरकारला काहीच फरक पडत नाही, मीडियाला काही फरक पडत नाही. का? कारण आपण आज गप्प आहोत. आज जर आम्ही या विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर आलो नाहीत तर लक्षात ठेवा, उद्या तुमच्या घरातली पिढी पण अशीच रस्त्यावर येईल आणि त्यांच्यासाठी पण कोणी येणार नाही. हा प्रश्न राजकारणाचा नाही, हा विषय अस्तित्वाचा आहे. आता नाही बोललात तर परत कधीच बोलू शकणार नाही. म्हणून उठा आणि जागृत व्हा. आपल्या तरुणाईंसाठी अन्यायाविरुद्ध एक लढा उभारा.